नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. आपण बागलाण विधानसभेच्या पूर्व भागामध्ये आहोत आणि हा भाग म्हटला म्हणजे अलियाबाद. या ठिकाणाहून ताराबाद अलियाबाद हा रस्ता आहे आणि या ठिकाणाहून काही अंतरावरच, काही किलोमीटरवरच गुजरात राज्याची सीमा देखील आहे. आणि या भागातलं जे मतदान आहे, जे मतदार राजा आहे, तो निर्णायक ठरू शकतो या बागलाण विधानसभामध्ये. अशाच आपण आजंदे या गावामध्ये आलेलो आहोत. आपण जर बघितलं तर आजंदे गावाचं फलक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बस स्टँड सारखं एक स्थानक आहे, दुकान आहे, काही नागरिक बसलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण चर्चा करून एकंदरीत या बागलाण विधानसभामध्ये हवा कुणाची, या गावामध्ये काय विकास झाला, काय विकास होणं बाकी आहे, त्याची चाचपणी आपण करणार आहोत. काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दुपारची वेळ आहे, या ठिकाणी नागरिक बसलेले आहेत. काय नाव साहेब तुमचं? सुनील आहे रे. इथलेच राहणार आहे? हा, इथे. काय सांगाल, आता 20 तारखेला मतदान होणार आहे. बागलाण विधानसभा म्हटली म्हणजे निर्णायक मतदार या ठिकाणी आहे. जे 5 वर्ष गेली त्या कालावधीमध्ये काय कामं झाली, काय विकास कामं म्हणजे साहेब, तुम्हाला असं म्हणतो की जवळपास आमच्या या एकदम खेड्या गावात जे मागचे जे आमदार होते दिलीप बोरसे साहेब, त्यांनी जवळपास ते मला आकडा तर नाही सांगता येणार ते, कारण पूर्ण आहे मला ते तेवढं नाही माहिती आहे. परंतु आमचं जलजीवन मिशनमध्ये जे ते समोर टाकी दिसते त्यांचं बी वगैरे इकडचं वरचं, परत विहिरांचं असं तसं, म्हणजे गावासाठी पाण्याची पण एकदम व्यवस्था बंदोबस्त म्हणजे कंप्लीट केलेली आहे. परत आता तुमच्या समोर एक गट्टू वगैरे आहेत, ते सुद्धा बऱ्याच म्हणजे एक गल्लीचं काम झालेलं पण आहे, काम चालू आहे आणि म्हणजे ते झालेले, आता बाकीचं चालू आहे. गावात सभा मंडप असेल, सभा मंडपचं पण दिलेलं आहे, परंतु नाही ते आहे, पण ते थोडंसं वेगळं विषय आहे, ते मी काय बोलू शकत नाही. जेवढं काम चांगलं झालेले ते आम्हाला 5 वर्षात मिळालेलं आहे. काय वाटतं, पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसेंना ही निवडणूक जड जाईल की सोपी जाईल? सोपी सोपी जाईल. सोपी जाईल. एकदम सोपी जाईल. सोपी जाईल. तुमचं काय नाव? पवार. काय करतो? शेती करतो. यावर्षी आहे का कांद्याला वगैरे भाव चांगला? कांद्याला होतं सुरुवात पासून बरं होतं बुवा, 3-4 हजार इकडे बुवा. आता जी लोकसभा निवडणूक आपण बघितली तर त्यावेळेस शेतकऱ्यांचा रोष खूप होता या सरकारवर, परंतु आता विधानसभेला काय वाटतं तुम्हाला? विधानसभेला आता दिलीप मंगळ बोरसेंचा बरं आहे बुवा, आवाज चालू आहे त्यांचा. त्यांनी गावोगावी कामं केले, सगळे रस्ते वगैरे, पाणीची व्यवस्था सगळी व्यवस्थित केली बुवा. पुन्हा या भागातली जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहील? हा, पाठीमागे म्हणजे त्यांची पाठीमागेच राहील, ती त्याला सपोर्ट देते त्यांना. तुमचं काय नाव? मोतीराम लक्ष्मण गांगुर्डे. काय शेती करता? शेती. काय वाटतं तुम्हाला, या मतदारसंघामध्ये दिलीप मंगळ बोरसे आमदार होते, तुमच्या गावापर्यंत पोहोचले का तिकडे? हो, पोचले ना. येतात मयताला पोचतात, दुःख सुखाला पोचतात ते. परत बरंच असं काही मिटिंगांना ते येतात. पुन्हा एकदा होतील का आमदार? 80% म्हणतो. 80% पुन्हा एकदा तेच आमदार होतील अशी जनभावना येते आहे. या साईटला आपण काही महिला बघतो आहोत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया. महिलांच्या ज्या योजना आहेत त्याच्यापर्यंत पोहोचतात का ते जाणून घेणार आहोत. काय नाव ताई तुमचं? सुनीता मोतीराम गांगुर्डे. इथलेच राहणार आहे? हो. जी लाडकी बहीण योजना आहे शासनाची, महाराष्ट्र शासनाची, ती पोहोचली का तुमच्या? हो, पोचली. पोहोचली. हो. किती पैसे मिळाले? 7,500. 7,500. काय केलं त्या पैशाने? दिवाळी साजरी केली? दिवाळी साजरी केली, मुलाबाळांना तर सर्वांना हातभार लागला. कोणाच्या माध्यमातून पोहोचली? बोरसे साहेब यांचं. बोरसे साहेब. बोरसे साहेब येतात का इकडे? हो, येतात ना. महिलांच्या अडचणी वगैरे जाणून घेतात? हो, महिलांच्या अडचण जाणे, काही गावात काय घडलं तर ते त्या घरापर्यंत पोहोचतात. बरोबर. या भागात आता प्रचारासाठी दिलीप मंगळ बोरसे आले, तर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पैसे मिळालेले आहेत, तुम्ही बोललात. भाऊबीजेसाठी बोलवणार का त्यांना? बोलवणार ना. बोलवणार. हो. अजून ज्या आरोग्याच्या सेवा असतील त्या मिळतात का? हो, मिळतात. मग आता हे जर सरकार आलं तर त्यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की महिलांना ते 1500 रुपये भेटतात, ते आता ते 2100 रुपये करणार आहे. मग तुम्ही त्यांना कराल का मतदान? हो, करू ना. त्यांनाच करू. हो. आपण जर बघितलं तर महिलांसाठी हे शासन आहे, त्याच माध्यमातून दिलीप मंगळ बोरसे
यांच्या माध्यमातून जनजागृती करून महिलांच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणून पुन्हा एकदा या भागातल्या ज्या महिला असतील, मतदार असतील, त्यांच्या मागं खंबीरपणाने उभ्या आहेत. पुन्हा एकदा 2024चा बागलाण विधानसभेचा आमदार ते दिलीप मंगळ बोरसे यांना करणार असल्याची खंत त्यांनी आपल्याला बोलून दाखवली. या ठिकाणी फिरत असताना आपण जर बघितलं तर काही महिला भगिनी या ठिकाणी शेतीचं काम करताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचतात का त्या आपण विचारणार आहोत. काय नाव तुमना? कमलबाई मनसाराम नाही. काय शेती करतात? हा शेती कर. ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पोहोचतात तुम्ही? हा पोचतात. लाडकी बहीण पैसा हा भेटतात? हा किती भेटतात. भेटतात? आता टप्पा? 6,000 साडेसात ना. हा, 7,500 8. मग आता परत एकदा दिलीप मंगळ बोरसे उभा निवडणुकीला. हम्म. काय वाटत त्यालाच तोच निवडी हा आम्ही त्याला निवडू. त्यालाच निवडू. तो ये का तुमच्यापर्यंत हा ये ना आम्हाला सहकार्य करत हो कोणत्याच गोष्टी चालल्या. सहकार्य कर. तुमना काय नाव? तुमना काय नाव? भारती विजय पवार. भारती पवार. हम्म. या तुमने गावामध्ये रेशन असेल किंवा मग आरोग्याने सोया सुखसोयी भेटते का तुम्हाला? हा सगळे सोयी. सगळी सोयी हा. भेटते. बोरसे साहेब आहे का कधी? मग ये ना. ये का? अशा बायाचे आड्या अडचणी वगैरे जाणे की हा लाडकी बहीण पैसा सगळ्या गावामध्ये भेटतात का बाया? हा सगळ्या बाया चाल भेटेल. सगळे बाया. मग एकदा सगळ्या लाडक्या बहिणी त्याच्यावर उभ्या राहतील का? मग उभ्या राहा ना. कसं नाही उभ्या राहा. कारण की ते पैसाच टाकेल तर आम्हाला त्याला जी काढणारच पडेल ना. आता ज्या पहिला सरकार होता त्यांनी पहिला कधी कोणत्या सरकारने पैसा देतात का अशा? काय नाही दिलं. कोणी नाही. पहिल्यांदाच देतात. पहिल्यांदा दिलं. आता जर तुम्ही निवडी देतात बोरसे साहेब मंत्री होईल. हा मग होईल ना. कच नाही होणार. निवडणारच पडेल ना त्याला. निवडणं मग कमळलाच बटन. पुन्हा एकदा कमळावर बटन दाबू अशा जनभावना येत आहे. अजून काही महिला या ठिकाणी बऱ्याच दिसत आहेत. त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधून आणि त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊया. या ठिकाणी राशन दुकान आहे या अजंठा गावामध्ये आणि काही महिला भगिनी देखील आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. हे या ठिकाणी रेशनचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या ठिकाणी सगळा रेशन वगैरे मिळतं का, सगळ्या सुखसोयी मिळतात का हे जाणून घेणार आहोत. काय नाव आहे तुझं? गेला बाई. काय काय घ्यावं तुम्ही? तांदूळ. रेशन धान्य घ्यावं भेटत व्यवस्थित? हा आता मागले काही काळ मग फुकट धान्य दिलं होतं, ती भेटणार का तुम्हाला? हा. फुकट भेटणार. मग आता कोणाला मतदान करशील? बोरसे साहेबला. बोरसे साहेबला करशील. तुला काय नाव आहे? आणखी काय? जी लाडकी बहीण योजना तुमने गाव भेटली का? सगळं भेटलं. खात्यावर पैसा होणार. आता आहे रेशन घ्यावं ते फुकट भेटेल ना की फुकट. फुकट. ये भाग मग आता बोरसे साहेब उभा, परत अजून दीपिका चव्हाण, अजून बराचसा उमेदवार आहेत. कोण आमदार होईल काय वाटतं तुला? बोरसे साहेब. बोरसे साहेब. तुला काय नाव आहे? सुनीता. सुनीता. काय शेती करतात? नाही. मजुरी. मजुरी. मजुरी करतात. ज्या शासनाने योजना त्या पोहोचते का तुमच्यापर्यंत? हा. भेटते. बोरसे साहेब आहे का? हा. बोरसे साहेब आहे इकडं. ये. मग आता पुन्हा एकदा त्यालाच निवडी देशात. हा. त्यालाच निवडी द्या. तुला काय नाव आहे? गुरुबाई. किती रेशन भेटणार तुला? किती भेट 12 किलो. 12 किलो भेटणार. दर महिन्याला बरोबर भेटे का रेशन? हा. बरोबर भेटे. हा. आणि तुमच्या घरात लाडकी बहीण योजना त्या भेटणार का? लाभ भेटणार का त्याला? नाही भेटणार ना अजून. कोणाला भेटणार कोणाला नाही भेटणार? नक्कीच कोणाला प्रोसेस जर असेल ती केली नसेल म्हणून मिळाली नसेल. परंतु आपण जर बघितलं तर बहुतांशी महिलांना या ठिकाणी रेशनचा लाभ मिळालेला आहे आणि सर्व काही योजना या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत. ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या योजना पोहोचाव्यात, आदिवासी दुर्गम भागामध्ये पोहोचाव्यात, त्या हेतूने या ठिकाणी योजना पोहोचतात का? हा सर, कसं आहे, आमच्या सगळ्या आरोग्य केंद्रामध्ये सगळं डिलिव्हरीच्या बाया असतील किंवा आरोग्याच्या इतर योजना होत असतात. पण ज्या ठिकाणी आमचे गोरगरीब शेतकरी शेतात राबतात, परंतु सर्पदोष झाल्यावर त्यांना उपचारासाठी सटाणा किंवा मालेगाव इथे जावं लागतात. ज्याचं लांब असल्यामुळे काय ते डांगे मारुती वीरगाव जवळ किंवा जातात तेवढ्यात मृत्यू पावतात. आणि साहेबांना मग असे सुद्धा सांगितलं आहे 1 महिन्यापूर्वी
की साहेब आम्हाला आल्याबाज उपकेंद्र इथं सर्पदोष औषध उपलब्ध व्हावा. साहेबांनी तात्काळ ती प्रोसेस चालू केलेली आहे. साहेब असं आहेत आमचे आपले सॉरी दिलीप बोरसे. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे मागणी केलेल्या आहेत, साहेबांनी आम्हाला त्या मागण्या पूर्ण करून दिलेल्या आहेत. आमच्या या अजंद्या गावामध्ये रस्त्याचे काम असेल, पाण्याचा विषय असेल, समाज मंदिर असतील, सगळे साहेबांनी दिलेले हो केलेलं आहे. काम पूर्ण सर्व जे आहे ते मार्गी लागलेले आहे, परंतु ग्रामीण भाग असल्यामुळं आणि उपजिल्हा रुग्णालय सटाण्याला असल्यामुळे या ठिकाणी जी सर्पदंशाची लस जी आहे ती त्या ठिकाणी अलिबागला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.